नमस्कार मंडळी. नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 पार पडला. हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झाले आहेत. ही नाराजी त्यांनी प्रत्यक्षपणे सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. ठरलं तर मग ही मालिका गेली 3 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करते. यासोबतच ही मालिका TRPच्या शर्यतीत स्टार प्रवाहावरील सगळ्या मालिकांपेक्षा अव्वल आहे. तरीही या मालिकेला पुरस्कार सोहळ्यामध्ये योग्य स्थान देण्यात आलं नाही. यासोबतच या मालिकेतील कलाकारांना देखील पुरस्कार दिले नाही. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर ठरलं तर मग ही मालिका TRPच्या शर्यतीत अग्रगण्य असल्याने यंदाही या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार मिळेल. यासोबतच या मालिकेला यावर्षी देखील सर्वोत्कृष्ट मालिकेची हॅट्रिक करण्याची संधी होती, पण अगदी थोडक्यासाठी ही संधी हुकली. कारण यावर्षी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे. खरं तर ठरलं तर मग ही मालिका सलग 3 वर्ष 1000 एपिसोडचा टप्पा ओलांडून TRPच्या शर्यतीत अग्रगण्य आहे. अशा मालिकेला या संपूर्ण सोहळ्यात एकच पुरस्कार मिळाल्याने चाहते नाराज झाले आहेत. स्टार प्रवाहने हा सोहळा कसा वाटला असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला होता. यावर ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडत नाराजी व्यक्त केली आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला महामालिकेचा पुरस्कार न देता ठरलं तर मग या मालिकेला द्यायला हवा होता. ठरलं तर मग ही मालिकाच आमच्यासाठी महाराष्ट्राची महामालिका आहे, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. यासोबतच यंदाच्या या सोहळ्यामध्ये ठरलं तर मग मालिकेतील सायली या एकाच सदस्याला सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच कुठल्याही कलाकाराला कोणताच पुरस्कार दिला गेला नाही. त्यामुळे देखील या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत. या मालिकेतील अर्जुन हा पुरस्कार डिझर्व करतो, त्याला देखील यावर्षीचा कुठलाच पुरस्कार दिला गेला नाही. TRPच्या शर्यतीत टॉपमध्ये असलेली मालिका अशा प्रकारे तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही, असंही काही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. तर ठरलं तर मग या मालिकेला पुरस्कार न मिळाल्याने या मालिकेचे चाहते नाराज झालेत. या नाराजीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.